पांडुरंगा, कुठं असेल रे माझं मंगळसूत्र? अहो ताई, हे मंगळसूत्र तुमचंच आहे का? अहो दादा, हे माझंच आहे मंगळसूत्र. तुमचंच आहे ना, घ्या मग. अहो दादा, हे तर त्या दोघांनी चोरलं होतं, तुमच्याकडे कसं आलं? अहो नाही हो ताई, त्या दोघांनीच तर माझ्याकडे आणून दिलं मंगळसूत्र. त्यांना कुठेतरी मंगळसूत्र ते सापडलं. ते बऱ्याच वेळ तुम्हाला शोधत होते, तुम्ही त्यांना भेटला नाही, त्याच्यामुळे त्यांनी माझ्याकडे दिलं. ते म्हणजे त्या ताई जर भेटले त्यांना तेवढं मंगळसूत्र आठवणीने नेऊन द्या, त्याच्यामुळे त्यांनी माझ्याकडे दिलं, मी तुम्हाला दिलं. त्यांनी नाही चोरलं मंगळसूत्र तुमचं. विठ्ठला पांडुरंगा, पावलास रे देवा. बघा बरं ताई, मी म्हणलं होतं ना तुम्हाला, पांडुरंगाचं लक्ष आहे आपल्या सगळ्यांवर. अरे दादा, अहो हेच आहेत ते, ह्यांनाच माझं मंगळसूत्र सापडलं होतं. अहो दादा थांबा की, ओ दादा थांबा थांबा. अहो दादा, तुमचे खूप खूप धन्यवाद. तुमच्यामुळे माझं हरवलेलं मंगळसूत्र परत मिळालं. तुमचे लय उपकार झाले बघा माझ्यावर. आम्ही दिलं मंगळसूत्र? अहो त्या दादांनी सांगितलं मला तुम्हाला मंगळसूत्र सापडलं होतं, तुम्हीच त्यांच्याकडे दिलं ना. हॅलो, तुमच्या मुलीच्या ऑपरेशनला पैशाची गरज पडणार नाहीये. आदरणीय अजितदादा यांच्या जयंतीनिमित्त आपल्या हॉस्पिटलमध्ये तुमच्या मुलीचं ऑपरेशन आम्ही मोफत करून देणार आहे. भरलेले पैसे देखील तुम्ही परत घेऊन जा. यार काय झालं? अरे डॉक्टरचा फोन आलता, पैसे भरायची गरज नाही, फ्रीमध्ये ऑपरेशन होते. अहो ताई, मंगळसूत्र आम्हाला सापडलं नव्हतं, आम्ही ती चोरलं होतं. का मोडताय? डॉक्टर, तेवढं माझ्या मुलीचं ऑपरेशन पैसे पुरेसे नाहीत, पण आपण ऑपरेशनला सुरुवात करूयात. अरे साक्षात पांडुरंगच धावून आला आपल्या मदतीला. इथून पुढं कवाच चोरी करायची नाही. इथून पुढे फक्त पंढरीचीच वाडी करायची. अरे पांडुरंगा, साक्षात दर्शन दिलंच रे. अरे शुभम, यातलं मंगळसूत्र कुठे आहे? मला काय माहिती पप्पा. अरे पैसे पण परत आले.